नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमा युट्यूब चॅनल आणि डिप्लोमावाला ऑफिशियल ऍप वरती स्वागत करतोय बाळांनो. आणि सुरुवात करूयात आपल्या ह्या आजच्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन कोर्स. बरेच विद्यार्थी विचार करत असतील सर फाउंडेशन कोर्स जो आहे तुम्ही स्टार्ट करणार आहात, टोटल त्याचे बाळांनो 10 व्हिडिओ होणार आहेत. त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. तर फाउंडेशन केल्यानंतर तुम्हाला जे काही बेसिक सिम्प्लिफिकेशन आहे बाळांनो, बेसिक सिम्प्लिफिकेशन कळायला मदत होईल. ठीक आहे. कारण मला नाही वाटत की 10वी पर्यंत प्रत्येक विद्यार्थी हे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन हे व्यवस्थित करत असतात. त्याचे जे पुढचे कॅल्क्युलेशनच्या टर्म्स असतात, ठीक आहे, काही पॉवर मध्ये असेल, क्यूब मध्ये असेल, फोर्थ पॉवर असेल, त्याचं एक्सपान्शन कसं करायचंय, त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचंय, कॉमन टर्म्स कशा कशा बाहेर काढायच्या आहेत, ठीक आहे, आणि एखाद्या क्वेश्चन मध्ये एखादा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आहे, प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी होणार आहे. तुम्ही ही बाकीची ऍडमिशन प्रोसेस कशी करायची आहे, ऍडमिशन प्रोसेसला डॉक्युमेंट काय लागणार आहे, ठीक आहे, कुठली काळजी घ्यायची, कुठली ब्रांच घ्यायची, ही डोक्यातून काढा आणि असले व्हिडिओ बघणं थोडेसे बाजूला ठेवा. त्यापेक्षा फाउंडेशन कोर्सचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले म्हणालो तर तुमच्या नॉलेजमध्ये इम्प्रुव्हमेंट होईल आणि डेफिनेटली पॉलिटेक्निकचं ऍडमिशन घेत असताना तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स सुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे, डेव्हलप होणार आहे. आणि इन फ्युचर तुम्ही M1 म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स शिका, M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स शिका आणि पॉलिटेक्निकची तुमची कुठलीही ब्रांच असू द्या, प्रत्येक ब्रांच मध्ये जे काही मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन आहेत, हे मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन शिकण्यासाठी आणि लवकर समजून घेण्यासाठी खरंच तुमच्या ह्या 10 लेक्चरची खूप या ठिकाणी हेल्प होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लेक्चर बघायचे. ज्या काही अडचणी येत असतील, डाऊट येत असतील, ते डाऊट बाळांनो कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही त्यासाठी डीएम करू शकता किंवा माझा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता बाळांनो. नंबर आहे 8600103446. या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता बाळांनो. ठीक आहे, जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर. चला तर बाळा सुरुवात करूयात. एवढं जर तुम्हाला कळालं की पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन कोर्स लॉन्च करतोय. टोटल 10 व्हिडिओ होणार आहेत. ठीक आहे. चल. तर बाळांनो फर्स्ट जो पॉइंट आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तो आहे पास्कल्स लॉ. ठीक आहे, किंवा कोणी त्याला पास्कल ट्रायंगल म्हणत असतो. जरी हा दिसायला रास्कल असेल, ठीक आहे, तरी हा खरंच बाळांनो तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी जे की पुढे इंजिनिअरिंग मध्ये आहेत त्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. मी म्हटलं ना, दिसायला जरी आणि वाटायला जरी तो रास्कल असेल तर खरंच खूप हेल्पफुल आहे. पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का रे, की तुम्ही आतापर्यंत अशा प्रकारचे फॉर्म्युले तुम्ही लिहिलेले आहेत, ए प्लस बी चा स्क्वेअर, बरोबर आहे. या ए प्लस बी चा होल स्क्वेअरचा एक्सपान्शन तुम्ही कसं केलंय, तर तुम्ही मुलांनो रट्टा मारलेला आहे, पाठ केलंय म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याचबरोबर जर तुम्हाला म्हटलं मी ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू काय एक्सपान्शन केलं, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. तुम्ही हे दोन फॉर्म्युले तुम्ही बऱ्याच वेळेस कितीतरी वेळेस वापरले, पण आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. खरंच बाळांनो हा फॉर्म्युला कसा तयार होतो किंवा हा फॉर्म्युला कुठून ओरिजिनेट झालाय ह्याच्याबद्दल तुम्हाला कोणी शिकवलंय का रे? तर नक्कीच तुमच्या मनामध्ये त्याचं उत्तर आहे, सर नाही. आताप्रमाणे ह्या गोष्टी कुणीच सांगितल्या नाहीयेत. हे दोन तुम्ही फॉर्म्युले पाठ करू शकता. जर मी बाळांनो तुम्हाला असं म्हणत असेल की ए प्लस बी चा पॉवर 3 ह्याचं एक्सपान्शन तुम्हाला येतं का? तर काही जण म्हणतात "सर थांबा आता नोटबुक उघडतो किंवा गुगल सर्च करतो आणि तुम्हाला सांगतो." हो का नाही? ही गोष्ट सुद्धा बाजूला ठेवा. आणि जे मी तुम्हाला विचारलं गेलो ए प्लस बी रेस टू पॉवर nth पॉवर आणि या nth पॉवरचं तुम्हाला जरी मी एक्सपान्शन विचारलं तर डेफिनेटली कुठल्याच विद्यार्थ्याला हे एक्सपान्शन करता येणार नाही. पण जेव्हा माझा हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा प्रत्येक विद्यार्थी एक कॉन्फिडंट जे 10 व्हिडिओ तुम्ही शिकणार आहात ते 10 व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ नंतर तुमचा कॉन्फिडंट हा खरंच खूप इम्प्रूव्ह होणार आहे.
त्यामुळे लेक्चर स्किप न करता, ठीक आहे, फर्स्ट टू लास्ट व्यवस्थित पाहत चला. आणि तुमचे बाकीचे जे विद्यार्थी आहेत, जो कोणी नीटला असतील, जेडबलला असतील, त्यांना सुद्धा फाउंडेशनची गरज आहे, तर त्यांना सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकता. ठीक आहे, चला तर पहा. इथपर्यंत डिस्कशन आहे. आता मी त्यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी वेळ कमी व्हावा म्हणून इथं प्रिस्कल ट्रायंगल तयार केलेलं आहे. प्रिस्कल ट्रायंगलचा फरक असतो ना बाळांनो, हा कशा प्रकारे आहे, हा अरेंजमेंट ऑफ नंबर आहे. कशा अरेंजमेंट ऑफ नंबर आहेत, तर इथं एक आहे, फर्स्ट नंबर लिहितो, इथं एक आणि एक परत येत आहे. आता बाळांनो तुम्ही बघू शकता की हा पूर्णच्या पूर्ण साईड आणि ही पूर्णच्या पूर्ण साईड काय रे बाळांनो, एक आहे. समजून घ्या, ही पूर्णच्या पूर्ण साईड आणि ही पूर्णच्या पूर्ण साईड एक आहे. मधले नंबर्स आहेत ते किती इंटरेस्टिंग या ठिकाणी येत असतात ते पाहू. पण बाळांनो दोन, एक आणि एक, एक अधिक एक किती आलं रे, दोन. एक अधिक दोन, तीन. दोन अधिक एक, तीन. एकला परत एक, एक अधिक तीन, चार. तीन अधिक तीन, सहा. तीन अधिक एक, चार. आणि एकला ऑलरेडी एक. परत बघू शकता, एक, इथं एकला एक, एक अधिक चार, पाच. चार अधिक सहा, दहा. सहा अधिक चार, दहा. आणि चार अधिक एक, पाच. आणि हा शेवटी एक. परत इकडे एक, पाच आणि एक सहा. पाच आणि दहा 15. 10 आणि 10 20. 10 आणि 5 15. 5 आणि एक 6. मी इथपर्यंतच तयार केले बाळांनो, मी ह्याला आणखी एक्सपान्शन करू शकतो. ठीक आहे, तसं या ठिकाणी बघू शकतो, जो रो आहे, जो फर्स्ट रो मध्ये स्टार्ट करायचं विथ वन. दुसरा रो जो आहे त्यामध्ये काय करायचं, लेफ्ट आणि राईट साईडला बोथ साईडला वन वन ऍड करायचं आहे. मला थोडासा चेहरा मे बी इथं डार्क दिसत नसेल, ब्राईटनेस नसेल, थोडं सेटिंगचा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, पण पुढच्या जेव्हा आपण स्लाइड चेंज करणार आहोत तेव्हा ब्राईटनेस चांगली दिसेल चेहऱ्याची, काळजी करू नका, डोंट वरी. तिसऱ्या रो मध्ये बाळांनो परत काय करायचं रे, या साईडला आणि या साईडला वन वन लिहायचंय आणि मध्ये ह्या दोघांची सम म्हणजे दोन आलेली आहे. रो 4 मध्ये बाळांनो परत तीन रो ऍज इट इज येतील. चौथा जो रो आहे त्याच्यामध्ये बघू शकता, वन ला वन ऍज इट इज, वन ला वन ऍज इट इज, दोन आणि एक तीन, दोन आणि एक तीन. दॅट्स इट. पाचव्या रो ड्रॉ करण्यासाठी चार रो परत सारखेच असतील. पाचव्या रो मध्ये चेंज होतोय, वन ला वन, वन प्लस थ्री फोर, थ्री प्लस थ्री या ठिकाणी नाईन, थ्री प्लस थ्री या ठिकाणी सिक्स येतं बाळांनो. ठीक आहे, आणि थ्री प्लस वन फोर, वन ऍज इट इज. परत पुढे बघू शकता लेकरांनो, तर या ठिकाणी हा इथे जो आहे तो सिक्स आहे. ठीक आहे, आणि हा फोर प्लस सिक्स, टेन, टेन, टेन ऍज इट इज आपण 7 पर्यंत घेतलेलं आहे. आता इथून मी तुम्हाला जे म्हटले की तुम्ही फॉर्म्युले डिराईव्ह करू शकता, फॉर्म्युले तयार करू शकता, ते कसे करता येतील ते आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, क्लिअर. कशा प्रकारे फॉर्म्युले तयार होतात त्याच्याबद्दल पाहणार आहोत. ठीक आहे, कशा प्रकारे फर्स्ट आहे वन. ठीक आहे, फर्स्ट आहे बाळांनो वन. इकडे पण वन लिहिणार, इकडे पण वन लिहिणार. ठीक आहे, थोडस जवळ जवळ तुम्ही वन, इकडे पण वन आणि इकडे पण वन. इकडे पण वन आणि इकडे पण वन. वन प्लस वन ह्या दोघांची सम आहे बाळांनो टू. परत लेफ्ट साइडला वन, राईट साइडला वन. वन प्लस टू थ्री, थ्री प्लस टू, सॉरी टू प्लस वन अगेन थ्री. परत या साइडला वन बाळांनो आणि या साइडला वन. वन प्लस थ्री फोर, थ्री प्लस थ्री सिक्स, थ्री प्लस वन फोर. या साइडला म्हणजे लास्ट इकडे वन आणि इकडे वन, आपण इथपर्यंत डिस्कस करू. वन प्लस फोर फाईव्ह, फोर प्लस सिक्स टेन, सिक्स प्लस फोर अगेन टेन आणि फोर प्लस वन बाळांनो फाईव्ह. दॅट्स इट, इथपर्यंत सफिशियंट आहे. क्लिअर. मला वाटतं की याच्यापेक्षा जास्त सुद्धा काही शिकायची गरज तुम्हाला या ठिकाणी नाहीये लेकरांनो. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत सफिशियंट आहे. कुठलीही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. आता आपण डिस्कस करू पुढचं. पुढे बाळांनो बघा रे, हा जो फर्स्ट आहे या ठिकाणी लिहितोय मी, हा जो फर्स्ट आहे इथे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. ठीक आहे, इथे बघू शकतो. तर या ठिकाणी लिहितोय मी ए प्लस, पहा या ठिकाणी लिहितोय ए प्लस मायनस बी, ए प्लस मायनस बी. ठीक आहे, आणि याचं पॉवर लिहितोय बाळांनो झिरो. तर नेक्स्टला ए
प्लस मायनस बी त्याचा पॉवर 1, ए प्लस मायनस बी त्याचा पॉवर 2, अगेन ए प्लस मायनस बी त्याचा पॉवर 3, ए प्लस मायनस बी आणि त्याचा पॉवर 4, ए प्लस मायनस बी आणि त्याचा पॉवर काय रे बाळांनो 5. हे अशा प्रकारे या ठिकाणी रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. ठीक आहे, आणि व्यवस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला कळत सुद्धा असेल. पुढे काय करणार आहे मी थोडस बघू शकता. या ठिकाणी बाळांनो मला सांगा ए प्लस बी होलचा पॉवर जेव्हा केव्हा 0 असेल तर त्याची व्हॅल्यू ही 1 येत असते. काय त्याची व्हॅल्यू 1 म्हणजे तुम्ही बघू शकता इथे व्हॅल्यू सुद्धा 1 आलेली आहे. छान. जर ए प्लस मायनस बी असेल तर याचा पॉवर 1 असेल तर तुम्हाला माहिती आहे काही चेंजेस होत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही बाळांनो. इथं ए प्लस बी ला ए प्लस बीच येणार आणि इथं ए मायनस बी ला ए मायनस बीच येणार. राईट आहे. ठीक आहे, चल थोडस बघा. ठीक आहे, थोडस स्पेस या ठिकाणी करून घेतलंय. आता पुढचं डिस्कशन करू लेकरांनो. ठीक आहे, चला पहा. तर ए प्लस बी होल स्क्वेअर. आता ए प्लस आणि मायनस मी दोन्ही एकत्र लिहिलेले त्याप्रमाणे लिहितोय ए प्लस बी स्क्वेअर. नेक्स्ट लिहितो बाळांनो ए मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे लिहितो ए प्लस बी क्यूब ए मायनस बी क्यूब. ठीक आहे, एवढंच आपण सफिशियंट करू. बाकीचं तुम्ही स्वतः घरी ट्राय करू शकता. तशा प्रकारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी काय रे बाळांनो, या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 1 आहे. क्लिअर. आता 1 म्हणजे काय रे, तर बघा इथं सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी लिहितो बाळांनो ए बी. ठीक आहे, बघू शकता तुम्ही इथं सुद्धा लिहितोय ए बी आणि या ठिकाणी लिहितोय ए बी. चालेल, प्रत्येक ठिकाणी काय केलं बाळांनो मी ए बी असं लिहिले ना. ठीक आहे, आता लक्षात इथे फर्स्ट ऑफ ऑल इथे पॉवर कशा प्रकारे चेंज होणार आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी थोडं समजून सांगतो. ए बी आणि ए बी पॉवर कशा प्रकारे चेंज होणार आहे ते बघा. या ठिकाणी येतोय, या ठिकाणी लिहायचं 2, या ठिकाणी लिहायचं 0, या ठिकाणी 2 0. 2 च 1 न कमी करत म्हणजे इथे 1 येणार आणि 0 ला 1 न वाढवत म्हणजे इथे सुद्धा 1 येणार. परत बघा 2 1 तर ए चा पॉवर 0 होणार आणि बी चा पॉवर 1 आहे तो 2 होणार. दॅट्स इट. क्लिअर आहे. इंटरेस्टिंग आहे बाळांनो. सेम फायनली करू. सेम फायनली करून इकडे लिहतो आपण ए स्क्वेअर बी रेस टू पॉवर 0 प्लस प्लस ए चा पॉवर 1 बी चा पॉवर 1 प्लस ए चा पॉवर 1 आणि बी चा पॉवर. ठीक आहे, सॉरी, ए चा पॉवर 0 आणि बी चा पॉवर 2. दॅट्स इट. म्हणजे काय हे तुम्हाला गोष्ट मी आत्ताच शिकवली आहे की होल रेस टू पॉवर जर 0 असेल त्याची व्हॅल्यू 1 असेल म्हणजे इथं बी रेस टू पॉवर 0 ची व्हॅल्यू 1 आणि ए रेस टू पॉवर 0 ची व्हॅल्यू काय बाळांनो 1 आहे. बरोबर आहे. हे जेव्हा 1 मी जेव्हा कॅन्सल करतोय इथे हे कॅन्सल करतोय हे कॅन्सल करतोय तेव्हा काय आलं रे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. थोडासा फॉर्म्युला चुकतोय. चुकणार नाही, आता फॉर्म्युला करेक्ट होईल आपला. कशा पद्धतीने करेक्ट होईल तर या ठिकाणचा जो 2 आहे तो 2 इथे लिहायचा. बघा इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे. तर बाळांनो इथे 1, इथे 2 आणि इथं 1 जर असं केलं तर आता आपली फॉर्म्युला एक्झॅक्ट आलेला आहे. पण 1 हा कोएफिशियंट कधी आपण लिहित नाहीत, त्याला रिप्रेझेंट करत नाहीयेत, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर बघू शकता तो या ठिकाणी ए स्क्वेअर म्हणजे 1 कॅन्सल करतोय, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपला तयार झाला.
तुम्ही विचार करत असाल की सर तुम्ही या ठिकाणी प्लस लिहिले, बरोबर. प्लस असताना प्रत्येक ठिकाणी प्लसच लिहायचं, इथे मध्ये प्लस असताना. जर मायनस असेल तर हा फॉर्म्युला मी परत सेम ऍज इट इज लिहितोय, फक्त साइन चेंजेस कशा प्रकारे होतात ते तुम्हाला कळतील. पहिले लिहायचं बाळांनो प्लस, नंतर लिहायचे मायनस, नंतर लिहायचं परत प्लस. कळतं का रे? येस. आहे इंटरेस्टिंग, आहे सोपं, आहे समजण्यासारखं, आहे नक्कीच आहे. इथपर्यंत आलं. पुढचं लिहिण्याला परत तुम्हाला त्रास होणार नाही बाळांनो, कारण एक एक गोष्ट तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा तुम्हाला खरंच खूप सोपं वाटेल. परत ए बी, परत ए बी, परत ए बी आणि या ठिकाणी ए बी. पॉवर कितीच आहे बाळांनो? थर्ड पॉवर आहे. बघू शकता इथे थर्ड पॉवर आहे. थर्ड पॉवर आहे म्हणजे एच्या डोक्यावर 3, नंतर 2, नंतर 1 आणि नंतर 0. आणि बीच्या डोक्यावर 1, नंतर 2, नंतर 3, सॉरी 1 0 राहिलं रे. ओके 0 0 1 2 आणि या ठिकाणी काय बाळांनो 3. ठीक आहे. तर आपलं आत्ताच ठरलंय की ए चा पॉवर 0 असेल तर त्याला 1 लिहायचं. काय रिमेनिंग या ठिकाणी ए क्यूब प्लस कोएफिशियंट विसरलेलाच नाहीये 3 ए स्क्वेअर बी प्लस कोएफिशियंट 3 ए बी स्क्वेअर आणि प्लस बी क्यूब आलेलं आहे. बघा फॉर्म्युला तुमच्या समोर आलाय. ए स्क्वेअर प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी रेस टू पॉवर 3. बरेच विद्यार्थी म्हणतात सर इंजिनिअरिंग शिकतोय, पॉलिटेक्निक शिकतोय आणि तुम्ही आता ह्या गोष्टी आम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करताय. हा थोडं नॉनसेन्स वाटतायत आम्हाला. मुलांनो पुढे तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल थेरम शिकत असताना खूप महत्वाचं आहे ते कॉन्सेप्ट. जो जो पास्कल्स लॉ आपण बघतोय तो अल्गोरिथम पुढे तुम्हाला आयटी ब्रांच साठी रिझॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा हेल्प करत असतो. ठीक आहे, ते कळेलच. आणि या ठिकाणी मित्रांनो ए क्यूब 3a स्क्वेअर बी 3ab स्क्वेअर आणि बी क्यूब. फक्त पहिले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह दॅट्स इट. हे झालं साइन चेंज. प्लस मायनस चेंज करत जायचं झालं. पुढची गोष्ट चौथी सुद्धा तुम्ही करू शकता मुलांनी. ए बी ए बी ए बी ए बी आणि या ठिकाणी ए बी. अगेन मुलांना फोर्थ पॉवर आहे तर एच्या डोक्यावर 4, इथं 0, 3, इथं 1, इथे 2, इथे 0, 0 1, इथे 2 आणि इथे सुद्धा 2. ठीक आहे. 4 3 2 1 आणि या ठिकाणी 3, या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 4. तर बघा फॉर्म्युला या ठिकाणी कशा प्रकारे तयार होतोय. ठीक आहे, एकच लिहितो ए प्लस बी रेस टू पॉवर 4 इज इक्वल टू ए रेस टू पॉवर 4 प्लस कोइफिशियंट किती आहे बाळांनो 4 ए रेस टू पॉवर 3 बी प्लस अगेन 6 ए स्क्वेअर बी स्क्वेअर अगेन बाळांनो 4 ए बी रेस टू पॉवर 3 आणि नंतर काय रे बी रेस टू पॉवर 4. झालं रिप्रेझेंटेशन इथे. आहे का रे सोपं सरळ साधं रिप्रेझेंटेशन? येस सर. ठीक आहे. जेवढं गोष्ट तुम्हाला अवघड वाटत असते तेवढी नसते बाळांनो. खूप सोप्या गोष्टी असतात. फक्त शिकत असताना तेवढी ती आवड निर्माण झाली पाहिजे. ते पेशन्स तुमच्यामध्ये असले पाहिजे जेणेकरून प्रत्येक गोष्ट ही समजून घेण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो तुम्ही दिला किंवा देणं गरजेचं आहे. ठीक आहे. चल इथपर्यंत व्यवस्थित आहे. बाकीचं तुम्ही चेंजेस करू शकता. हे झालं बाळांनो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचं एक बेसिक फाउंडेशन. त्याच्यानंतर तुम्हाला हे सुद्धा फॉर्म्युले माहितीच आहेत. ते म्हणजे काय रे ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय बाळांनो तुम्हाला इथं माहिती आहे ए प्लस बी आणि काय रे ए मायनस. पण तुम्हाला जस्ट एक मॅजिक दाखवणार आहे. किती इंटरेस्टिंग मॅजिक बघू शकतो तुम्ही. ए प्लस बी इन ब्रॅकेट ए मायनस बी एक्सपान्शन तुम्हाला माहिती आहे. इथे मी काय करतो बाळांनो ए न ए ला मल्टिप्लाय करतो ए न बी न मल्टिप्लाय करतो त्याचबरोबर बी नी ए ला मल्टिप्लाय आणि बी नी बी ला मल्टिप्लाय करतो. करून घेऊ ए इंटू ए हे बाळांनो ए स्क्वेअर ए इंटू बी तर इथे या ठिकाणी मायनस ए बी प्लस ए इंटू बी या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. बघा ना ए इंटू बी प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस आहे मायनस बी इंटू बी बी स्क्वेअर. ऑब्विसली दोन टर्म कट होणार म्हणजे रिमेनिंग आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो याचा अर्थ सांगायचं काय रे मुलांनो
की नेहमी LHS हा इक्वल टू काय असतो बाळांनो, RHS असतो. ठीक आहे, आणि तेव्हाच हे प्रूव्ह होत असतं. ठीक आहे, हेन्स प्रूव्ह. काय अडचण? मला नाही वाटत की कुठल्या विद्यार्थ्याला अडचण असेल तुम्हाला, की ह्यामध्ये काही डाऊट तुमच्या मनात आणखी शंका किंवा घर करून बसलेला असेल. तर इथपर्यंत सगळी गोष्टी कळाल्या. त्याची बघा, त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही प्रोबॅबिलिटी 10वीला शिकलात का मला माहिती नाहीये. पण जेव्हा तुम्ही प्रोबॅबिलिटी शिकत असता, म्हणजे एक कॉइन टॉस केला, किती प्रोबॅबिलिटी तुम्हाला मिळतील? 2 मिळतील. एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. 2 कॉइन जेव्हा तुम्ही टॉस करताय, तेव्हा तुम्हाला प्रोबॅबिलिटी किती मिळतील बाळांनो? 4 प्रोबॅबिलिटी मिळतात. ते बघू शकता. बघा, एक कॉइन जेव्हा टॉस केलाय, तेव्हा तुम्हाला 2 प्रोबॅबिलिटी मिळतात. एक हेड आणि दुसरी टेलची. जेव्हा तुम्ही 2 कॉइन हे टॉस करता, नंबर ऑफ कॉइन्स मध्ये 2 कॉइन टॉस करता, तर तुम्हाला 4 प्रोबॅबिलिटी मिळते. हेड हेड, हेड टेल, टेल हेड आणि टेल टेल. म्हणजे बघा हा 1. ठीक आहे, इथं आलाय 1. त्याच्यानंतर हे 2 प्रोबॅबिलिटी आहेत. त्या 2 इथं आल्या. ही तिसरी प्रोबॅबिलिटी टीची आहे, ती इथं आली बाळांनो. आहे का नाही इंटरेस्टिंग? पहिले हेड आणि टेल हे 2 प्रोबॅबिलिटी त्या तुम्ही इथे रिप्रेझेंट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही 3 कॉइन टॉस करणार आहात, तेव्हा प्रोबॅबिलिटी तुम्हाला किती मिळणार आहे? इथे 2 प्रोबॅबिलिटी मिळतील. इथे किती प्रोबॅबिलिटी मिळतील मित्रांनो? 2 प्रोबॅबिलिटी मिळतील. या ठिकाणी मित्रांनो 1, 2 आणि 1 परत म्हणजे 4 प्रोबॅबिलिटी. इथे 3 आणि 3 6, 7 आणि 1 8. 8 प्रोबॅबिलिटी मिळतील. इथे मित्रांनो 6 आणि 4 10, 10 आणि 6 16. टोटल 16 प्रोबॅबिलिटी मिळतील. ठीक आहे, आणि सो ऑन तुम्ही असं काही कॅल्क्युलेशन्स करू शकता. जेव्हा 4 कॉइन टॉस करतोय मुलांनो, तेव्हा प्रोबॅबिलिटी बघा. 3 कॉइन साठी बघा, हेड हेड हेड, हेड हेड टेल, हेड टेल हेड, टेल हेड हेड, म्हणजे हे 3 झालं, हे 1 झालं, 3 झालं, परत 3 आणि 1 बाळांनो या ठिकाणी. त्याचबरोबर इथे बघा 1, 1 2 3 4, 1 2 3 4 5 आणि 6, परत 1 2 3 4 आणि परत 1. अशा प्रकारच्या या ठिकाणी सिस्टमॅटिक अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे. अवघड आहे करे? नाहीये. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा ना, तुम्हाला जेव्हा वाटतं की हा रास्कल ट्रायंगल, पास्कल ट्रायंगल अवघड आहे, त्याचं काही हेल्पफुल नाहीये, परंतु ही वेगवेगळ्या वेने सुद्धा तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देणार आहे. ठीक आहे. आता मला ह्याच्यात तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं ते सांगतो मित्रांनो. सिम्पल सिम्पल असेल, तुम्हाला जे मॅथमॅटिक्स मध्ये सिम्प्लिफिकेशनची गरज असते, ते सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी शिकणार आहोत. आणि ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन बघणार आहोत. पहिली सिम्प्लिफिकेशन बाळांनो, 2x प्लस वाय आणि ह्याचं स्क्वेअर, हे अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये येत असतं. तुम्हाला काय होतं, ह्या एक सिम्प्लिफिकेशन जमत नाही, चेंजेस जमत नाहीत, प्लस मायनस जमत नाहीत. हेच गोष्टी आपण इथे शिकणार आहोत. त्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना खरंच माहिती नसेल, मनातून मी गोष्ट सांगू शकतो बाळांनो. बघा रे, मायनस, तुम्हाला हे तर माहिती आहे की 2 प्लस 1 किती येतं, हे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्याला माहिती नव्हतं. किती येतं बाळांनो? 3 येतं. जेव्हा मी तुम्हाला असं म्हणेल की मित्रांनो 2 मायनस 1 किती येईल, तर याचं उत्तर काय आहे? 2 मधून 1 गेला, म्हणजे मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा होते, तर 1 हे सुद्धा तुम्हाला येतं. तुम्हाला कुठे डिफिट येतं ते सांगतोय. जर मी म्हणले की -2 अधिक 1, आता उत्तर येतं बाळांनो -1 येतं. का? कारण 1 जो -2 प्लस 1, बरोबर आहे. याचा अर्थ काय झाला? ह्याला तुम्ही असंही लिहू शकता, हे 1 अगोदर लिहितोय मी आणि -2 नंतर लिहितोय. म्हणजे 1 मधून 2 जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर इथे दोघांचा डिफरन्स घ्यायचा आणि मोठ्या संख्येचं जे काही चिन्ह असेल, ते या ठिकाणी लिहायचं 1. मला माहिती आहे काही जण विचार करत असतील, सगळ्या गोष्टी आम्हाला येतात. पण बाळांनो, तुमच्यासारखेच काही दुसरे विद्यार्थी आहेत, त्यांना ह्या गोष्टी येत नाहीत. त्याच आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. चला, दॅट्स इट. परत बाळांनो, -2 आणि -1 असेल. आता ह्या ठिकाणी बघा रे, मायनस मायनस आता प्लस करायचं. 2 आणि 1 3, आणि परत मोठ्या संख्येत चिन्ह, म्हणजे इथे मायनस आहे, तर हे मायनस देऊ. काय अडचण? क्लिअर? तुमच्यासाठी बाळांनो हे छोटंसं होमवर्क आहे, नोटबुक मध्ये लिहायचंय, ट्राय करायचंय. -7 प्लस 4 इज इक्वल टू किती? -3 अधिक 9 इज इक्वल, अधिक 9 मायनस परत 4 इज इक्वल टू किती? -7 -7 इज इक्वल टू किती? -2 अधिक 5 -9 इज इक्वल टू किती? तर हे तुम्हाला बाळांनो मी 4 क्वेश्चन या ठिकाणी होमवर्कला देतोय, आणि हे 4 क्वेश्चन तुम्ही
व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये किंवा डीएम करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर मला वाटेल की तुम्ही लक्ष देत आहात. आणि बाकीचे जे मी तुम्हाला बोललो सुरुवातीलाच की ऍडमिशनचे डॉक्युमेंट काय, प्रोसेस काय, कट ऑफ काय, डोक्याला हेडाक घेऊ नका. काय नाही, फक्त 30 व्हिडिओज आहेत सगळे. तुम्हाला ऍक्च्युअली हेल्पफुल व्हिडिओ हेच आपले या ठिकाणी ठरणार आहेत. ठीक आहे. चल, इथपर्यंत व्यवस्थित कळालं असेल बाळांनो. पुढे बघू. तर a2x प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय रे? इज इक्वल टू आपल्याला बघायचे. तर आपल्याला फॉर्म्युला माहितीये ए स्क्वेअर सॉरी ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युला प्रमाणे याचं एक्सपान्शन शिका. मग एक्सपान्शन शिकायचं तर कसं शिकायचं रे? ही 2x म्हणजे ए व्हॅल्यू आणि y म्हणजे बी. सगळ्यात पहिले ए म्हणजे 2x, तर लिहिलं 2x त्याचा स्क्वेअर आहे प्लस 2 ला 2, ए म्हणजे 2x, बी म्हणजे y प्लस बी म्हणजे y आणि त्याचा काय रे बाळांनो स्क्वेअर. चला एक्सपांड करून घेऊ. 2 चा स्क्वेअर आहे, x चा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर 4 आणि x चा स्क्वेअर बाळांनो x स्क्वेअर प्लस 2 गुणिले 2 किती रे? 4, x गुणिले y, तर या ठिकाणी आलं xy. y चा स्क्वेअर या ठिकाणी येतो बाळांनो y स्क्वेअर. दॅट्स इट. म्हणजे आलं तुम्हाला एक्सपान्शन कळतंय. अशा प्रकारचे एक्सपान्शन येणं गरजेचं आहे. ठीक आहे. क्लिअर. आणि प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. नोटबुक मध्ये लिहा, करा प्रॅक्टिस. मी तुम्हाला गॅरंटी देतोय बाळांनो, ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे चालू येणार नाहीयेत. ठीक आहे. मी शिकवणार आहे, प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे, काळजी करू नका. नेक्स्ट 3x-1 आणि त्याचा बाळांनो स्क्वेअर. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. हा क्वेश्चन दिला असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फॉर्म्युला तर माहिती आहे, स्क्वेअर आहे, मायनस आहे, ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरेच विद्यार्थी मला म्हणत असतात की सर आम्हाला ह्याच गोष्टी शिकवल्या नाहीये. अरे इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, पुढे जे काही पार्शियल फ्रॅक्शन शिकणार आहात तुम्ही, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ह्याचं फाउंडेशनची गरज लागणार आहे मित्रांनो. तर हा झाला ए आणि हा 1 म्हणजे काय झाणार आहे बी. चला आता एक्सपान्शन करून घेऊ. एक्सपान्शन करत असताना काय फॉर्म्युला? ए स्क्वेअर म्हणजे 3x चा स्क्वेअर मायनस 2, ए म्हणजे 3x, बी म्हणजे 1 प्लस 1 चा स्क्वेअर. सो या ठिकाणी 3 चा वर्ग बाळांनो 9 येतो, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस 3 दुनी 6 गुणिले 6x अधिक 1 झालं. आहे का रे अवघड? अजिबात नाहीये सर, अगदी इझी आहे. ठीक आहे, मॉडरेट लेवल्स. परत जर तुम्हाला मी थोडस नेक्स्ट क्वेश्चन दिला बाळांनो ह्या टाईपचा, तर बघू कुठलं कोण कोण विद्यार्थी करू शकता. ठीक आहे, पहिले मी सुद्धा सॉल्व्ह करून दाखवणार आहे. सो 4x मायनस 3y आणि त्याचा स्क्वेअर. बरं ठीक आहे, प्लस घेतोय. चला फॉर्म्युला तर माहिती आहे सर. येस सर, फॉर्म्युला माहिती आहे. ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी. ठीक आहे. चलो पहा लेकरांनो, मग आता या ठिकाणी काय रे? तर ए स्क्वेअर आहे, ए म्हणजे 4x त्याचा स्क्वेअर प्लस 2, बी म्हणजे 4x 3y प्लस 3y चा स्क्वेअर. चला चेक करा. 4 चा वर्ग किती रे बाळांनो? 16, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर. 4 दुनी 8, 8 गुणिले 3, 8 त्रिक 24, म्हणजे हे झालं 24. कॉन्स्टंटचा गुणाकार करायचा, एक्स आणि वाय चा गुणाकार करायचा, एक्स वाय ला एक्स वाय. ठीक आहे. 2 डिफरंट व्हेरिएबलचा गुणाकार होणारच नाही, जशाच तसं घेऊ एक्स वाय. पुढे बाळांनो 3 चा वर्ग 9 आणि वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर. तर हे अशा पद्धतीने आपल्याकडे सिम्प्लिफिकेशन करून आलेलं आहे. आहे का रे अवघड? अजिबात अवघड नाहीये लेकरांनो. ठीक आहे. हा अवघड आहे नाहीये. क्लिअर. छान. हा, आता मी तुम्हाला थोडंसं दुसरं आणखी थोडंसं एक्सपान्शन देतो. समजा असं दिलं बाळांनो 2√x प्लस 1 आणि ह्याचा तुम्हाला स्क्वेअर करायचा. बघा आता आलं का नाही डेव्हलप मध्ये? करू. प्रत्येक गोष्ट लेव्हल वाईज शिकूत, छान शिकूत, त्याचा फायदा होईल अशाच गोष्टी शिकूत. जो तास भर 40 मिनिटं तुम्ही या व्हिडिओला देताय, त्या 40 मिनिटात बाळांनो तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी चांगली शिकवल्याशिवाय सोडणार नाही. पण बाकीच्या विद्यार्थ्यांना शेअर करायचं. परत तोच फॉर्म्युला आपल्याला जो माहिती आहे बाळांनो, ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. 2 ला 2 ऍज इट इज, रूट एक्स ला रूट एक्स ऍज इट इज, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे प्लस 2 घ्यायचंय
इथे बाळांनो 2a ची व्हॅल्यू म्हणजे 2√x, b ची व्हॅल्यू म्हणजे 1. बघा 2ab आणि प्लस बाळांनो 1 चा स्क्वेअर. झालं रे? आहे सोपं? यस, छान, इंटरेस्टिंग आहे. चला 2 चा वर्ग किती येतो बाळांनो? 4. आता इथं वर्गमुळात x. अरे बाळांनो, वर्गमुळात x म्हणजेच x रेस टू पॉवर 1/2 असतं. माहितीये का नाही तुम्हाला? शिकवतो पुढे, काळजी करू नका. मग या ठिकाणी लिहितोय आपण x रेस टू पॉवर 1/2 आणि हा जो स्क्वेअर घ्यायचा आहे तो स्क्वेअर ह्याच्या डोक्यावर. छान. प्लस 2 गुणिले 2 1, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 1 4. सो वर्गमुळात x आणि 1 चा वर्ग काय बाळांनो? 1. ठीक आहे, छान. चला पुढे बघू. 4 ला 4. हे दोन गुणाकारातले आहेत, हे दोन भागाकारातले आहेत, दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे उरलं x प्लस 4√x प्लस 1. आहे का नाही इंटरेस्टिंग? येस आहे, इंटरेस्टिंग आहे. क्लिअर? चला मी तुम्हाला परत 4 क्वेश्चन होमवर्कला देतोय बाळांनो. उद्या परत ह्या गोष्टीचं आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तुम्ही तुमच्या बाकीच्या मित्रांना सुद्धा ह्या गोष्टी शेअर करणार आहात. ठीक आहे, पहिला जो आहे तो लिहा 2 इन स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 3 त्याचा स्क्वेअर. दुसरं 4x प्लस 2y चा स्क्वेअर. तिसरी गोष्ट बाळांनो 3x मायनस y 4x मायनस y चा स्क्वेअर. आणि 4 म्हणजेच 3x प्लस 4√x √y आणि ह्याचा हा स्क्वेअर. ठीक आहे, तो टोटल 4 क्वेश्चन तुम्ही करणार आहात आणि डेफिनेटली मला डीएम सुद्धा करणार आहात. तर भेटूया बाळांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. सी यू सून. धन्यवाद. ठीक आहे, आणि हे व्हिडिओ बाकीच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाहीये. ठीक आहे, थँक्यू सो मच.